नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं ज्योती रेखे अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. चल, सो आता आपण बघूया की या रेकीच्या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत किंवा काय काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो रेकी म्हणजे काय हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण हे 7 दिवसांची सेशन आहेत, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आपण सगळं रेकीबद्दल जाणून घेणार आहोत की रेकी कशी फील करता येते. सात चक्र म्हणजे काय, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो. ऑरा म्हणजे काय, ऑरा क्लीन कसा करायचा, अफर्मेशन कसे यूज करायचे आपल्या जीवनात. जर तुम्हाला चांगलं आयुष्य हवं असेल, चांगलं लाईफ पार्टनर पाहिजे असेल, चांगलं प्रॉस्पेरिटीचं लाईफ पाहिजे असेल, तर या सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होतो हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर रेकीबद्दल काही मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांच्या मनामध्ये. सो त्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. सो रेडी आहेत सगळे? मला सगळ्यांची एनर्जी चेक करायची आहे बरं, कारण हा सेशन आपल्या एनर्जीचा आहे. त्यामुळे जर तुमच्यामध्ये एनर्जी असेल तर मला सांगायला जास्त मजा येईल. सो एक थंब दाखवायचंय. आणि बरीच लोक मला वाटतं जॉबवरून जस्ट निघालेली आहेत, प्रवास करतायत. सो त्यांना माझ्याकडून खूप खूप थँक्स की मनामध्ये करण्याची जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो. येस, थँक्यू सो मच. सॅल्यूट टू ऑल देम. येस, थँक्यू सो मच. चल, आणि एक चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपोआपच आपल्या ग्रुपमध्ये क्रिएट होते. बरोबर ना? कारण आता आपण इथे शिकण्यासाठी आलेलो आहोत, एनर्जी शिकण्यासाठी आलेलो आहोत. काही मोठा गंभीर विषय घेऊन बसलेलो नाहीयेत. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य असायला पाहिजे. येस. येस, संध्याकाळची वेळ झालेली आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि आपण आता समोर पॉझिटिव्ह एनर्जी बद्दल बोलणार आहोत. चल, ग्रेट. ग्रेट, थँक्यू सो मच. ओके, आता मी स्क्रीन शेअर करते माझी. सो सगळ्यांचं पुन्हा एकदा ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि हे सेंटेन्स मला फार आवडतं, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे जिथे कुठे इच्छा असते तिथे तिथे मार्ग बरोबर निघतो. आणि हे आपल्या सगळ्यांना लागू होतं, अगदी मला सुद्धा. आणि याचाच उपयोग करून मी माझ्या जीवनामध्ये जसं मला आयुष्य हवं होते तसं मी आत्ता तरी जगते आणि अजून ते मिळवण्याचा अधिक प्रयत्न करते. सो या वेबिनार मधून, हा वेबिनार नाहीये, हा एक पूर्ण वर्कशॉप असणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण रेकी लेवल 1 तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यामुळे हा वेबिनार नाहीच आहे, वर्कशॉप आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 3 प्रॉब्लेमवर फोकस करतो आपण, बरोबर ना? सगळ्यांनाच हेल्थ पाहिजे. हेल्थ इज वेल्थ, राईट? सगळ्यांना चांगलं हेल्थ पाहिजे. हेल्थ आहे तर रिलेशनशिप चांगले पाहिजे, आणि रिलेशनशिप आहे तर हे दोन्ही गोष्टी जगायला पैसा पाहिजे. येस ऑर नो? सो आपण या 3 विषयांवर आज बोलणार आहोत, आणि हे 3च विषय आपल्याला रेकीद्वारे मिळवायचे आहेत. ठीक आहे? सो तुमची एनर्जी सगळे रेडी आहेत? एकदा थंब दाखवायचं आहे. येस, ग्रेट. चलो. चलो, थँक्यू सो मच. आणि येस, ज्यांना ज्यांना रेकी लेवल 1 ज्यांनी मे बी केली असेल, माझ्याकडे केली असेल किंवा आणखीन कुठे केली असेल, सो त्यांना एक सेकंड चान्स मिळणार आहे की तुमचं एकदा रिव्हिजन होणार आहे. इकडे 10 वर्षांपूर्वी केलं असेल, 15 वर्षांपूर्वी केलं असेल, तर त्यांचं एक रिव्हिजन होणार आहे. सेकंड थिंग इज दॅट की ज्यांना ज्यांना रेकी लेवल 1 सेशन पूर्ण अटेंड केल्यानंतर, अट्युनमेंट वगैरे शक्तिपात घेतल्यानंतर ज्यांची इच्छा होईल की मला सेकंड थर्ड लेवल पण करायचं आहे, सो येस, डेफिनेटली त्यांना त्या लेवल बद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. सो हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असेल की तुम्हाला एनरोल करायचं आहे की नाही. ठीक आहे? तुमच्या मागे कोणी फोर्स करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कॉल माझ्या ग्रुप मेंबरकडून, टीम मेंबरकडून तुम्हाला येणार नाही. इथपर्यंत क्लिअर? तो आता माइंडने रिलॅक्स झालात की ज्योती मॅडमचे सेशन अटेंड करतोय, सो आमच्या मागे कोण लागणार नाही. मॅडम कधी ऍडमिशन घेत आहे, मॅडम कधी ऍडमिशन घेत आहे, काही कॉल येणार नाही. क्लिअर? चलो, आता पुढे जाऊया. बरं, किती जण रिलॅक्स आहेत आणि किती जण अजून सुद्धा डोक्यामध्ये काहीतरी चाललंय? शाळेत सोडायला सॉरी, मुलाला शाळेतून आणायला जायचंय किंवा क्लासमध्ये जायचं, असं कोण आहे का? 100% एनर्जीने आहात इथे, फिजिकल मेंटली? व्हेरी गुड. चला, शैलेश सर आहेत एक. चलो, आपण आता बघूया. अरे, एकच मिनिट आहे. 1 सेक म्हणजे स्क्रीन शेअर होत नाहीये. एकच मिनिट.
ओके. हा, स्क्रीन माझी शेअर होते का बघा, दिसते का तुम्हाला? एकदा चेक करा. येस, सगळ्यांना दिसते का? दिसते ना? ओके. हा. बरं, याच्यातून तुम्हाला काय काय मिळणार आहे थोडक्यात सांगते मी. आपल्या या 7 दिवसांच्या सेशन मधून काय काय मिळणार आहे. तर तुम्हाला मे बी बऱ्याच बायका बरीच लोक हे वर्किंग आहेत. काहींचा टायमिंग घरी येण्याचा लेट आहे. सो त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहेत. तुम्हाला याच्यातून अटेनमेंट दिलं जाणार आहे रेकी लेवल 1चं. आणि त्याचबरोबर 6 दिवसांचे रेग्युलर व्हिडिओ दिले जाणार आहेत तुम्हाला. आणि 7व्या दिवसांचा जो डे 7 आहे त्याचा व्हिडिओ मात्र दिला जाणार नाही. कारण त्याच्यामध्ये काही खास गोष्टी सांगितल्या जातात त्यांना, जे लोक त्यावेळेला उपस्थित असतात. सो तो एक एक तास तुम्ही काढायचा आहे मात्र काही करून. त्याचबरोबर ज्या लोकांना रेकी लेवल 2, 3 पुढच्या लेवलसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, सो त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलं जाणार आहे. तर येस, स्वामींचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया. हा, ही इमेज दिसते तुमच्या समोर एक. काय आहे बरं? कोणी सांगू शकेल का ही कोणाची इमेज आहे? येस, ज्यांना माहिती आहे त्याने हँड रेज करायचे. कोणाची इमेज आहे? हा, वैशाली मॅडम. पुन्हा एकदा चित्र दाखवा. ते एका महिलेचे आहे, काम करते, त्रासलेली आहे त्रासलेली आहे. आणखी? आणि असं टेन्शन खूप दिसतंय तिच्या चेहऱ्यावरती. ओके, चला, एवढं तुम्हाला कळलंय. हा, आणखीन कोण आहे बरं मला सांगणार? कोण म्हणते दुर्गा माता, कोण म्हणते अष्टभुजा. तर मी तर म्हणते नाही, दुर्गा माता पण नाही, अष्टभुजा पण नाही, कोण नाहीये. ही हे सगळे आपण आहोत. येस ऑर नो? आपण हा रोल प्ले करतोय की नाही आताच्या जीवनात? मन थोडंसं इकडे, थोडंसं मुलांमध्ये, थोडंसं नवऱ्यामध्ये, थोडंसं आपल्या आईकडे जातं, क्षणात कुठे 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 भरकटत जातं. क्षणात कुठेतरी जॉब करतोय, इकडे वर्क फ्रॉम होम करतोय, तिकडे मुलाचा अभ्यास घेतोय एकाच वेळेला, तिकडे किचनमध्ये काय काय ठेवलंय. इथे जरी बसलेला आहात तरी माझे मिस्टर आले की त्यांना चहा द्यायचा आहे, हे डोक्यात विचार चाललेत. येस ऑर नो? आहेत ना? म्हणजे हे चित्र कोणाचं आहे? आपल्या सगळ्यांचं. येस ऑर नो? मग काय करायचंय आता आपल्याला? थोडस आपलं मेंटल जे आपल्यावर प्रेशर आहे, किंवा जे आपल्याला काम आहे, ते थोडंसं बाजूला ठेवायचं 1 तासासाठी आणि सगळ्यांनी इकडे फोकस करायचंय. बरोबर ना? सो आज 1 तास आपण फक्त स्वतःला देणार आहोत. काही एवढ्या वर्षात नाही काही झालं तर आता काय होणार आहे बरं? होणार आहे का? सो 1 तास स्वतःला देऊन तर बघूया काय होतंय. रेडी आहात सगळे? दोन्ही हात असे दिसले पाहिजे. एनर्जी. व्हेरी गुड. चलो. येस, ग्रेट. सो मेंटली, फिजिकली तुम्ही संपूर्णतः इथे असायला पाहिजे. त्यांच्यासाठी हा सेशन आहे. तुमच्या समोर 2 ग्लास दिसतात. एका ग्लासमध्ये छान पाणी भरलेलं आहे स्वच्छ, आणि एका ग्लासामध्ये अस्वच्छ पाणी आहे. त्याच्यामध्ये थोडेसे धुळीचे कण वगैरे आहेत. सो काय आहे? आपण आपल्या घराची सर्व्हिसिंग करतो, घरातील सगळ्या वस्तूंची सर्व्हिसिंग करतो. येस ओर नो? आपल्या बाईकची, 4 व्हीलरची सर्व्हिसिंग करतो. इव्हन घराला रंगरंगोटी करतो. एव्हरी 3 इयर्स, दर 3 ते 4 वर्षांनी करतो की नाही? कारण वास्तू पण जुनी होते, वास्तू सुद्धा म्हातारी होते. सो तिला सुद्धा रिनोव्हेशनची गरज असते. बरोबर ना? मग आपण आपल्या या ब्रेनचं, जो 100% विचार करत असतो दिवस रात्र, त्याचं शेवटचं सर्व्हिसिंग केव्हा केलंय बरं? येस. विचारा प्रश्न स्वतःलाच, त्याचं सर्व्हिसिंग केव्हा केलंय? त्याला खत पाणी केव्हा घातलंय? त्याला हवंय ते कधी दिलंय? येस. त्याला काय हवंय? थोडंसं रिलॅक्सेशन, थोडंसं इनर पीस, थोडंसं समाधान, थोडंसं हॅपी लाईफ, आणि थोडंसं कोणीतरी त्याचं कौतुक करणं. थोडक्यात अप्रिशिएट करणं. बरोबर ना? मोस्ट ऑफ वर्किंग लेडीज, त्यांना तर अप्रिसिएशन मिळतंच, पण ज्या घरी लेडीज असतात, आपल्या घराला सांभाळतात, आपल्या मुलांना सांभाळतात, कुटुंबाची जबाबदारी घेतात, तर त्यांना एक थोडंसं कोण म्हणालं की घरी आल्यानंतर की खूप छान वाटतं की तू आहेस म्हणून माझ्या माझ्या घराची मला काळजी नसते. तू आहेस म्हणून मी 100% माझ्या कामामध्ये माझा वेळ देऊ शकतो.
तर तेवढ्या 100% नाही तर 200% ऊर्जेने तेच काम तुम्ही करता आणि ते पण आनंदाने. हो की नाही? आणि म्हणूनच याला जबाबदार दोन्ही व्यक्ती आहेत, स्त्री आणि पुरुष. कधी कधी स्त्रियांनी सुद्धा आपल्या नवऱ्याचं किंवा पुरुष वर्गाचं कौतुक करायचंय, त्यांनी जे काही चांगलं काम केलेलं आहे, कर्तृत्व केलेलं आहे त्याच्यासाठी. त्याचबरोबर पुरुष प्रधान जी संस्कृती आहे त्यांनी सुद्धा महिलांचं कौतुक करणं फार फार गरजेचं आहे. कारण दोघांनी एकमेकांना अप्रिशिएट केलं नाही, खरं खरं मी म्हणते, खरं खरं तर अप्रिशिएट केलं तर ही दोन्ही चाकं खूप छान उत्तम प्रकारे चालू शकतात, बरोबर ना? सो येस, डेफिनेटली. आणि म्हणूनच आजचं आपलं सेशन आपल्या स्वतःवर असणार आहे. आपल्या या ब्रेनचं सर्व्हिसिंग कधी केलंय? सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये मेसेज पाठवायचे. कधी केलंय? फास्ट थोडं. कधीच नाही. ओके. सांची म्हणतात कधीच नाही. ओके. चला मग आता आपण करूया. आहात तयार? रेडी? चला, नाही केलं तर नाही केलं, ठीक आहे. डोंट वरी. आता आहात तयार सगळे? फ्रेश फ्रेश छावा पिक्चर कोण कोण बघून आलेत बरे? काय वाटतं? त्या त्यागापुढे आपलं त्याग काय आहे? बिग झिरो. येस. चला आता आपण सर्व्हिसिंग करूया आपल्या स्वतःची, आपल्या स्वतःच्या माइंडची. रेडी? येस संध्या मॅडम, येस. काहीच नाही. येस, एक्झॅक्टली. चलो. सो रेडी? ओके, सगळे रेडी आहात? रिमूव्ह पेनफुल पास्ट मेमरीज अँड ट्रॉमा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही पास्ट मेमरीज असतात, काही भीती असते, काही एन्झायटी असते आणि तेच आपण धरून बसतो. आणि त्यालाच आपण आज विसरायचंय, फॉरगिव्हनेस करायचंय. कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगते. आता 2 ग्लास तुम्हाला समोर दिसले, एकामध्ये शुद्ध पाणी होतं, एकामध्ये दूषित पाणी होतं. त्या शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी टाकलं तर ते पाणी शुद्धच राहणार आहे. पण दूषित पाण्यामध्ये जर दूषित पाणी टाकलं किंवा स्वच्छ पाणी टाकलं तर काय होणार आहे बरं? ते पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही. तसंच डर्टी राहणार आहे. मग तसंच आपल्याला हे आपल्या ब्रेनचं, आपल्या डोक्याचं, आपल्या या विचारांचं शुद्धीकरण करायचंय आज. त्याचं सर्व्हिसिंग करायचंय. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची परमिशन हवी आहे. कारण विदाऊट युअर परमिशन आय कांट डू एनिथिंग. सो सगळ्यांची परमिशन आहे आणि तुमचे 100% इथे देणार आहात तुम्ही सगळे? येस. त्यांच्यासाठी हा सेशन आहे. त्यांच्यासाठी या 7 दिवसांमध्ये चमत्कारिक बदल होणार आहे. ओके. चलो. सो गेट रेडी. सगळ्यांनी अगदी छान बसायचं आहे. चष्मा थोडा वेळ काढून ठेवा बाजूला. आज आपण पेनफुल मेमरीजला काढून टाकणार आहोत. आपल्या लाईफमध्ये ज्या काही पेनफुल मेमरीज आहेत त्या काढून टाकणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचंय. आधी तुमच्या समोर एक नोटबुक घ्या. आधी चष्मा राहू दे, मी सांगते. एक नोटबुक घ्या. त्या नोटबुकमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय 10 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी, 5 वर्षांपूर्वी, 6 वर्षांपूर्वी, जे आपण मोबाईलमध्ये ब्लॉक करतो ना, तसं आपल्या मनामध्ये सुद्धा त्या लोकांना मनामध्ये सुद्धा ब्लॉक करतो आणि डोक्यामध्ये सुद्धा ब्लॉक करतो. समोरून बघितली ना की तिडीस येते. बरोबर ना? मग अशा लोकांची लिस्ट तयार करा बघा बरं. लिहा त्यांची नावं. बघूया कोणाकोणाची लिस्ट केवढी आहे. चलो, राईट डाऊन फास्ट. सगळ्यांची एक लिस्ट करा. 1 2 3 4 5 6 असं नाव लिहा. लिस्ट करा. बरं, मेसेज यायला सुरुवात झाली. मॅडम लिंक शेअर किंवा ग्रुपमध्ये ऍड होता येत नाही कारण 100चाच ग्रुप आहे. मी ऑलरेडी आधी सांगितलं. त्यामुळे जे लगेच कनेक्ट होतील ते लगेच कनेक्ट होतील. आणि एक काम करायचं, सगळ्यांनी आपल्या नावाने जॉईन करायचंय बरं. कारण मध्येच मी कोणाला तरी बोलायला देणार आहे. तुमचं नाव असेल तर मला बरं पडेल. नाहीतर काय हाक मारणार, विवो वगैरे असं हाक मारणार का मी? चल. हा, झालं झालं असेल तर एक डन म्हणून सांगा मला किंवा एक थंब दाखवा. ओके. बरं.
त्या लिस्टमध्ये 10 पेक्षा जास्त नावं कोणाची आहेत त्याने हँड रेज करा. 10 पेक्षा जास्त नावं कोणाची आहेत? ओके. 10 पेक्षा जास्त नावं ओके आहेत. चला, बऱ्यापैकी आहेत लोक. ठीक. सो आता सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय. मे बी कोणी कोणी त्रास दिला असेल तुम्हाला, आय डोंट नो. ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांची नावं तुम्ही लिहिलेली असतील. मे बी तुमचे सासू सासरे असतील, तुमची जाव असेल, तुमचे शेजारचे पाजारचे असतील, किंवा आणखीन कोणतरी दूरवरचे नातेवाईक असतील, कोणी असू शकतात. तुमचा बॉस असू शकेल, तुमची एखादी जवळची मैत्रीण असू शकेल जिनेच तुम्हाला फसवलं असेल, किंवा तुमचे बिझनेस पार्टनर असतील की त्याने तुम्हाला धोका दिलाय, कोणी असू शकतात. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्ही लिहू शकत नाही किंवा त्याचा चेहरा सुद्धा बघू शकत नाही, अशी आज अवस्था झालेली आहे. बरोबर? सो त्यांची सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत तुम्ही. ग्रेट. आता पुढे मी सांगते ते करायचे. डोळे बंद करायचे आणि बरं, मी तुम्हाला सांगते की त्या सगळ्यांना माफ करायचे आपल्याला आज. मी असं सहज सांगितलं तर कोण माफ करणार नाही, आय नो दॅट. सो येस, त्याचं सुद्धा मी टेक्निक काढलेलं आहे, पण ते टेक्निक नंतर सांगते. आता डोळे बंद करायचे आणि मी सांगते तसं करायचंय. डोळे बंद करायचे, सगळ्यांनी डोळे बंद करायचे. त्याला आता आपण थोडस मागे जायचंय. आपल्या सगळ्यांच्या पास्ट लाईफ मधल्या काही मेमरीज असतात, त्या आपण कधीच विसरत नाही. ते इव्हेंट असतात, ते आपल्या माइंडमध्ये स्थिर होतात. दुःख, यातना, प्रत्येकाचा लाईफ पॅटर्न वेगळा असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण प्रत्येकाला वेगवेगळा पेपर येतो. तो आता त्या सगळ्या व्यक्तींना आठवा ज्या तुमच्या दुःखाचं कारण आहे. त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. डोळे बंद करायचे, बंद डोळ्यांनी हे सगळं करायचंय, तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. त्या व्यक्तीला आठवा जो तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्हाला वाटते हीच व्यक्ती माझ्या दुःखाला जबाबदार आहे, याच व्यक्तीमुळे माझं लग्न वाईट झालं, याच व्यक्तीमुळे माझ्या नशिबात एवढे वाईट दिवस आले. त्या सगळ्या व्यक्तींना आठवा. त्या व्यक्तीचा चेहरा, फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण आठवा. 15 वर्षांपूर्वीचा असेल, मे बी 10 वर्षांपूर्वीचा असेल, कारण कटू अनुभव जुनेच असतात. तो क्षण आठवा ज्या दिवशी तुमच्यात आणि त्यांच्यात प्रचंड वादविवाद झाले होते. प्रचंड वादविवाद झाले होते. राग येतोय, दुःख होतंय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय, सुडाची भावना निर्माण होते मनात. येस, होतीये. थोडक्यात सगळ्यांनाच त्रास होतोय. मानसिक दुःख हळूहळू आपल्या शारीरिक लेवलवर वाढायला लागलेलं आहे, बदलायला लागलेलं आहे. यातच आज आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग करायचं आहे. आज आपण मोठ्या मनाने त्या सगळ्यांना माफ करणार आहोत, फॉरगिव्ह करणार आहोत. आपल्या स्वार्थासाठी, बरं, आपल्या स्वार्थासाठी त्या सगळ्यांना आपण फॉरगिव्ह करणार आहोत. कारण आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलंच नव्हतं किंवा माहीतच नव्हतं की जेवढं आपण त्यांना माफ करत नाही तेवढी एनर्जी आपण स्वतःची ब्लॉक करून ठेवतो. आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होते, पण आपली प्रगती मात्र आपणच आपल्या हाताने कुठेतरी
उद्ध्वस्त करतोय. आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना वाटतंय माझी प्रगती व्हावी फ्युचरसाठी, तर त्यांनी आज सगळ्यांना त्यांना माफ करायचंय. त्यांना माफ करायचे म्हणजे त्या मनुष्याला माफ करायचं नाही, तर त्याच्या आतमध्ये जो सोल आहे त्याला माफ करायचंय. कारण कुठल्या ना कुठल्या कर्माने आपण त्यांच्याशी बांधले गेलेलो असतो. आणि कर्माचा नियम आहे, जोपर्यंत तो फिटत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तो आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्या कर्मापासून आपली मुक्ती होत नाही. आणि म्हणूनच मोठ्या मनाने आज आपण त्यांना माफ करणार आहोत, माफ करणार आहोत, माफ करणार आहोत. कारण माफ केल्याने किंवा माफी मागितल्याने ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना माफ करायचंय. ज्यांना ज्यांना कळत नकळत आपण त्रास दिलाय आपल्या शब्दाने, आपल्या वाणीने, आपल्या बोलण्याने, त्यांची मनातल्या मनात माफी मागायची आहे. आता माफी का मागावी, त्याच्या मागे सुद्धा एक छान रिझन आहे. जेवढी आपण माफी मागू तेवढं आपल्या 7 चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये जिथे कुठे ही एनर्जी ब्लॉक झालेली आहे तिथून रिमूव्ह व्हायला लागते. आणि प्रार्थनेद्वारे किंवा अफर्मेशनद्वारे जेवढं या निगेटिव्ह एनर्जीला आपण डिटॅच करतो, तेवढी ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अफेक्ट करत नाही. माफ केल्याने पुन्हा पुन्हा आपण त्यांच्या कर्मात अडकून राहत नाही. म्हणूनच आपल्याला आज त्यांना माफ करायचंय, माफ करायचंय, माफ करायचंय. सगळ्यांनी आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ज्यांनी मला माझ्या आई जीवनात दुःख दिलंय त्या सगळ्यांना आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या सगळ्यांनी मला माफ करा. समोरच्याने आपल्याला माफ केलेलं आहे असे म्हणायचे आणि मनातल्या मनात म्हणायचे, थँक आय लव्ह यू. कारण ज्या क्षणी आपण माफी मागतो त्या क्षणी आपल्या जीवनाची जबाबदारी आपण स्वतः घेतो, स्वतः स्वीकारतो. आणि त्यानंतर मात्र हे युनिवर्स, हे ब्रह्मांड आपल्यामध्ये एक वेगळी पॉवर निर्माण करतं. जबाबदारी आपण स्वतः का घ्यायची आहे? कारण आपल्यात ताकद आहे, आपल्यात पॉवर आहे. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना, मीच का, मीच का? कारण तुमच्यामध्ये तो रोल प्ले करण्याची ताकद आहे, तुमच्यामध्ये ती सहनशीलता आहे. तुम्ही एक उत्तम माणूस आहात म्हणून तुम्हीच. दॅट्स वाय यू ओनली. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजपासून मी फॉरगिव्ह अँड फॉरगेट असं सगळं संपूर्णपणे मनापासून स्वतःला सरेंडर केलेलं आहे. आणि त्या लोकांना ज्यांनी माझ्या जीवनामध्ये अडथळे निर्माण केले, मोठ्या प्रमाणात मला पेन दिलंय, दुःख दिलंय, त्या सगळ्यांना माफ केलंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, ओपन युअर आईज. 100% नाही बोलेन मी, 20% मन हलकं झालं, 20 ते 30% मन हलकं झालं. ओके, आता माफ का करायचं ते मी सांगितलंय. आता आणखीन एक रिझन सांगते तुम्हाला. बघा, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांची प्रगती आहे की नाही मला सांगा. आपल्यापेक्षा छान प्रगती आहे, येस ओर नो? पण आपली प्रगती कुठे खुंटली आणि का खुंटली? तर त्यामागचं कारण असं आहे की आपण केवळ त्याच विषयावर फोकस केला. केवळ राग, 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 द्वेष, द्वेष, द्वेष त्याच्यावर फोकस केला आणि जिथे आपला फोकस तिकडे आपली एनर्जी एकवटली आणि त्यामुळे तेच रिझल्ट, त्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये आपण अट्रॅक्ट केल्या. आणि म्हणूनच आजपासून एक नवीन टर्निंग पॉइंट आपल्या लाईफमध्ये येणार आहे, आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आजपासून आपण त्या सगळ्या व्यक्तींना माफ करायचंय.
आणि माफी मागायची. स्पेशली त्या व्यक्तीच्या घरी जाऊन माफी मागायची आहे का, बाबा रे मला दुःख दिलंस, थँक्यू सो मच, मी तुला माफ केलं असं म्हणायचं आहे का? नाही. आपल्या प्रत्येकामागे एक सोल आहे. आपलं शरीर मरतं पण सोल कधी मरतं का? नाही. सो सोल शुद्ध असतं, सोल प्युअर असतं, म्हणून त्या सोलची माफी मागायची आपल्याला. आणि म्हणूनच म्हटलं जातं आत्मा नमस्ते. एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला नमस्कार करणं. सो येस, डेफिनेटली आज आपल्याला मनापासून त्यांना माफ करायचे, माफी मागायचे. वाय? कारण जोपर्यंत हे ब्लॉकेजेस आपल्या मनात आहेत तोपर्यंत आपली प्रगती नाही. अँड दॅट्स वाय फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू. ही तुमची चॉईस आहे आणि हीच तुम्हाला फ्री करते. आणि त्यासाठी एकदा का आपलं मला सांगा, आपलं सगळ्यांचं आयुष्य किती वर्ष आहे का गॅरंटी तुम्हाला सगळ्यांना? मी 100 वर्ष जगणार आहे मॅडम, मी 200 वर्ष जगणार आहे, मी 150 वर्ष जगणार आहे, हे सगळं आधीच्या काळात चालायचं. आता भारी भारी 65-70, बस दॅट्स इट. बरोबर ना? हे पण जास्त बोलली मी मे बी. मग एवढ्या शॉर्ट लाईफ मध्ये कशाला एवढे पंगे घ्यायचे बरं सगळ्यांबरोबर? शॉर्ट अँड स्वीट आयुष्य आहे, छान जगायचंय, दॅट्स इट. काही जण मला नावं ठेवत असतील, तुम्हाला काय कळतंय मॅडम? आम्हाला आमच्या आयुष्यातलं दुःख माहित आहे. आय नो दॅट. प्रत्येक जण याच्यातून गेलेला असतो. प्रत्येकाचं दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते, दाखवण्याची वेगळी असते. मे बी काहींना एवढं दुःख असतं पण दाखवताना दाखवतात अगदी तिळभर. आणि चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य असतं, कारण दुःख लपवण्याची एक प्रत्येकाची अदा वेगवेगळी असते. बरोबर ना? प्रत्येक जण एक चेहरा आपल्यासमोर वेगळा दाखवतो. 2 चेहरे असतात. स्माईल पण 2 असतात. ज्याला ज्याला कळतात त्यालाच कळतात. आणि आपल्या जवळच्या माणसांना आपली स्माईल बरोबर कळते. बरोबर ना? ही दुःखाची स्माईल आहे की खरोखरच आनंदाची स्माईल आहे? मग आपलं आयुष्य एवढं थोडंसं असताना का बरं आपण एवढ्या सगळ्या लोकांशी पंगे घ्यायचे? आणि म्हणूनच आजपासून आपण फोकस कुठे करायचे? आपल्या प्रायोरिटीजवर. आपला रिमोट कंट्रोल कोणाकडे असायला पाहिजे? आपल्याकडे. टीव्हीचे चॅनल कोण चेंज करतो? रिमोट कंट्रोल ज्याच्याकडे असतो तो. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल तुम्हाला बनायचंय. एखादा येतोय, तुम्हाला दुःख देतोय, तुम्ही त्या दुःखाचं असं ओझं घेऊन बसताय, याचाच अर्थ तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात दिलाय. तो म्हणतोय रड, तेव्हा तुम्ही रडताय. तो म्हणतोय हस, तेव्हा तुम्ही हसताय. येस ओर नो? आणि म्हणूनच आपल्याला आज या सगळ्याची जबाबदारी स्वतःला घ्यायची आहे. स्वतः आपल्याला लीडर बनायचंय. सो ही जबाबदारी स्वीकारायला कोण कोण तयार आहे? आणि ते जे पेज मी तुम्हाला सांगितलेलं ब्लॉक लिस्टेड लोकांचं, ते आजच्या आज फाडून टाकायचे. ते पेज पुन्हा एकदा रीड करा. नक्कीच सांगते, 100% सांगते. आता तुम्हाला तिथे जो 100% राग होता, 50% इथेच कमी झालेला असेल. आता आणखीन एक सांगते. असेच एक छान गुरु होते आणि त्यांचा एक शिष्य होता. शिष्य आला गुरूंकडे रागारागाने, माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणाला माफ करू शकत नाही. बरं, ज्यांनी माफ केलेलं नाही अजून त्यांच्यासाठी आहे. आय नो दॅट. सगळे लोक लगेच माफ करू शकत नाही. मॅडम तुम्ही कोण आलात? तुम्हाला काय माहित नाही माझी स्टोरी. खूप दुःख सहन केलंय मी. येस ऑर नो? त्यांच्यासाठी. एक छान सिद्ध पुरुष होते, गुरु होते आणि त्यांचा एक शिष्य होता. तो शिष्य आला त्यांच्याकडे, मॅडम महाराज तुम्ही म्हणताय की माफ करा, माफ करा, पण मी नाही माफ करू शकत. कारण त्या लोकांनी मला खूप त्रास दिले, खूप त्रास दिला. माझ्या सासू-सासऱ्यांनी, माझ्या फलाना लोकांनी मला खूप त्रास दिलाय. आय कांट, मी नाही करू शकत. ते म्हणलं, "ठीक आहे, नाही करू शकत तर नाही करू शकत. एक काम कर, मार्केटमधून 1 किलो बटाटे आण." तो म्हणतो, "ठीक आहे, आणले." मोठे-मोठे बटाटे आण बरं. राग मोठा आहे ना, मग बटाटे पण मोठे-मोठे आण. हो चालेल, ठीक आहे, आणले. आता ते बटाटे आणलेस, ठेव इथे टेबलावर. जेवढ्या लोकांचा तुला राग आहे, ज्या लोकांना तू विसरू शकत नाही, त्यांची नावं त्या बटाट्यावर लिही बरं. ओके, लिहिली. 15 नावं होती बरं, 15 नावं लिहिली. सो आता तुला एक नियम पाळायचा आहे. काय? जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे हे बटाटे, ही पिशवी तुला कॅरी करायची. सगळीकडे बरं, सगळीकडे. सकाळी सकाळी आपण जिथून उठून सुरुवात करतो ते सगळीकडे. वॉशरूम, बाथरूम, आपलं ऑफिस, जिथे जिथे तुम्ही जाणार तुमच्या सगळ्या ठिकाणी.
अगदी तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा ट्रेनमध्ये कुठून जिथे बसमध्ये ट्रॅव्हलिंग करता तिथे सगळ्या ठिकाणी ती पिशवी कॅरी करायची आहे. बटाटे भले मोठे होते, नावं पण त्याच्यावर भली मोठी होती, 15 लोकांची, त्यामुळे साहजिकच ती पिशवी जड होती. पण नाही, मला हे सगळं कॅरी करायचंच आहे, कारण मला खूप राग आहे, खूप राग आहे त्यांचा. ठीक आहे. 5-6 दिवस खूप छान गेले. 10 दिवस चांगले गेले. आता नाही बाबा, आता सगळीकडे ते पिशवी कॅरी करताना गोंधळ होतोय, मला त्रास होतोय. 13 दिवस झाले. आता आणखीन त्रास व्हायला लागला. काय झालं बरं? आता त्या बटाट्यांमधून वास यायला लागला, स्मेल यायला लागला, दुर्गंध यायला लागला, कारण ते बटाटे कुजू लागले. आता मी कसं कॅरी करणार? कारण त्याच्यातून आळ्या बाहेर पडायला लागल्यात. तशीच पिशवी घेऊन ते गुरूंकडे गेले. गुरु, आता मी यांच्या पुढे हे नाही कॅरी करू शकत, कारण त्याचा वास यायला लागलाय. त्यामुळे आता मी ती पिशवी टाकून आलोय वाहत्या पाण्यामध्ये. गुरुजी फक्त स्माईल केली आणि म्हणाले, 15 दिवस तू कॅरी करू शकत नाही का? तर जास्त साठवल्यामुळे त्याचा दुर्गंध यायला लागला. मग ज्या शरीरात, ज्या मनात तू त्या लोकांचा विचार करतोयस, त्या शरीराला, त्या मनाला बरं किती वर्ष यातना, त्रास, पीडा सहन करावी लागली, त्याचा विचार केलास का तू? त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळलं. त्यांनी माफी मागितली आणि तो आपल्या कामाला लागला आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यामध्ये ड्रॅस्टिक चेंजेस झाले. सो येस, आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. मे बी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते दुःख असेल. आय नो दॅट. पण जर आपण हेच हेच लाईफ पॅटर्न घेऊन चाललो, तर मला सांगा, हीच सायकल पुढे चालणार आहे, हेच तुमची मुलं चालवणार आहेत, त्यांची पिढी चालवणार आहे. पुढे काय? याच्यातून सोल्युशन काय? नथिंग. म्हणूनच जिथे पॉसिबल आहे, तिथे तिथे एकतर लेट गो करा, किंवा जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तुम्ही पुढाकार घ्या आणि त्या त्या प्रश्नाचं सोल्युशन काढा. दॅट्स इट. पटलं तर नक्की घ्या. नाही पटलं तर थोडंसं थांबा, विचार करा या प्रश्नावर आणि मनापासून जे उत्तर येईल त्याला ऍक्सेप्ट करा. तुम्हाला वाटत असेल, नाही मॅडम मला अजून अजून राग आहे, तो मी व्यक्त करणार, तर येस, डेफिनेटली टेक युअर ओन टाइम. ओके, सो पुढे जाऊया. क्लिअर? ओके, मी काय जास्त म्हणाली का? एकदम स्तब्ध झाले बरं सगळे? ओके, क्लिअर? एक थंब दाखवायचे. चल, थँक्यू सो मच. येस. बरं, मग आता करायचं काय? मॅडम तुम्ही म्हणताय विसरा विसरा, मग आता करायचं काय? सो येस, काय करायचे? जीवनामध्ये करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बिकॉज लाईफ इज शॉर्ट, सो फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जास्त मॅटर करतात त्यांना प्रायोरिटी द्या ना. राईट? बिकॉज द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाइम, मोठा फरक पैशांमधला आणि वेळेमधला काय आहे? यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव. माझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे मला माहित आहे. बट माझ्या जीवनामध्ये मला किती वेळ माझ्या हातात आहे मला माहित आहे का? मे बी उद्या माझी घटका भरली असेल तर मी उद्या टाटा बाय बाय, मॅडमचा सेशन उद्या नाही झाला, मॅडम गेल्या वाटतं. येस ऑर नो? सो वेळ, टाइम कोणाच्या हातात आहे का? नाही. आणि म्हणूनच दॅट्स वाय आपल्या प्रायोरिटीज वाईज ज्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच आपल्याला बदलण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांनी आपल्या जीवनाला खरंच चांगलं रूप दिलेलं आहे, आपल्याला चांगली शिकवण दिलेली आहे, ज्या माणसांमुळे आपलं अस्तित्व आहे, त्यांना विसरू नका. क्लिअर? आणि आपले प्रायोरिटीज तिथेच आपल्याला फोकस करायचा. जीवनात ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तिकडे फोकस हलवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना लेट गो करायला शिकायचं आहे. वाय? बिकॉज यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव, बट यू नेव्हर नो हाऊ मच टाइम यू हॅव. ठीक आहे ना? सो फाइंड युअर लाईफ पर्पज. तुमच्या जीवनाचं लाईफ पर्पज काय आहे ते जाणून घ्या. ह्या जगात जी व्यक्ती येते त्या प्रत्येक व्यक्तीचं एक लाईफ पर्पज असतं. कोण येतं? फक्त मुलांना सांभाळायला, आपलं उर्वरित आयुष्य व्यवस्थित स्पेंड करायला. प्रत्येकाचं एक वेगवेगळं लाईफ पर्पज असतं. काही येतात समाजसेवेसाठी, बरोबर ना? त्यांचं लाईफ पर्पजच ते असतं की मला समाजाची सेवा करायची. काही येतात दोन्ही गोष्टींसाठी, आपलं भलं झालं की लोकांचं सुद्धा मला भलं करायचं आहे. आणि येस, आपण समाजाचा एक भाग आहोत, आपण समाजाचा एक हिस्सा आहोत.
आणि त्यासाठी मला असं वाटतं आपण प्रत्येकाने या समाजासाठी, आपण ज्या समाजात जन्मलोय त्या भारत देशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ते आपल्या हातात आहे. बरोबर? सो पुढे जाऊया. चल. सो आपल्या जीवनाचं लाईफ पर्पज काय हे आपल्याला नक्की कळलं पाहिजे आणि त्यासाठी ही एक प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. याला म्हणतात होपोनोपोनो प्रेयर. ही प्रेयर एवढी चमत्कारिक प्रेयर आहे की अनेकांचं आयुष्य या प्रेयरने बदलून टाकलेलं आहे. ज्या क्षणापासून, ज्या दिवसापासून तुम्ही ही प्रेयर बोलायला लागाल त्या दिवसापासून तुमचं लाईफ चेंज व्हायला सुरुवात होताना तुम्हाला दिसणार आहे. ज्या ज्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुमच्या फायनान्स बाबतीत, तुमच्या रिलेशनशिप बाबतीत, तुमच्या हेल्थसाठी ही प्रेयर तुम्ही वापरायची आहे. आता मे बी माझं हेल्थ कसंही असेल तरी काय म्हणणार, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. माझं हेल्थ आता जे काही आहे परमेश्वरा तुझ्या कृपेने, त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणते तुला इन ऍडव्हान्स. परमेश्वर सुद्धा विचार करेल, अरे मी याला एवढ्या यातना दिलात, एवढं दुःख दिलं, एवढा शारीरिक वेदना दिल्यात, तरी हा मला वारंवार थँक्यू म्हणतोय, म्हणजे खरोखरच मला माझ्या याच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला पाहिजे. याच्याकडे पैसा कमी आहे तरी तुम्हाला म्हणतोय थँक्यू, आय लव्ह यू. व्हॉट इज दिस? खरोखरच मला याच्या घरात जायला पाहिजे. याच्या रिलेशनशिप मध्ये मी बरेच अडचणी निर्माण केलेल्या आहेत तरी हा म्हणतोय जे काही रिलेशनशिप आहे त्याच्यासाठी थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे खरोखरच याच्या रिलेशनशिप मला इम्प्रूव्ह करायला पाहिजे, रिपेअर करायला पाहिजे. दॅट्स वाय ही प्रेयर आपल्याला बोलायची आहे आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या हॉलमध्ये ही प्रेयर लावायची आहे, जेणेकरून चालता फिरता, बसता उठता तुम्हाला ती प्रेयर तुम्ही वाचू शकाल. क्लिअर? चल पुढे जाऊया. सो रेकीचे काही प्रिन्सिपल्स आपण बघूया जे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला दिलेले आहेत. आता मिकाऊ उसुई कोण हे उद्याच्या पाठमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेन मी. सो आता एवढंच सांगते की ज्यांनी आपल्याला रेकी दिलेली आहे ते रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसुई. कारण जोपर्यंत हा बेस आपण शिकत नाही ना तोपर्यंत आपण रेकीकडे जाऊच शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा बेस पहिला आपला भक्कम करायचा आहे. कारण पाया भक्कम असेल तर इमारत भक्कम होते. आणि म्हणूनच आपल्याला बेस नीट करायचं. सो त्यांचा पहिला प्रिन्सिपल होता आजच्या दिवस, केवळ आजच्या दिवस मी कोणावर रागवणार नाही. आहे का हो पॉसिबल? कोणतरी म्हणेल मॅडम आत्ताच धपाटे दिलेत माझ्या मुलांना मी, सगळा राग होता तो काढला मी त्याच्यावर. बरोबर ना? कारण बिचारे आपली मुलंच आपल्या हाताशी मिळतात आणि ती आपल्याला उलट उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे सगळा राग असेल नसेल तर मोठं असेल लहान असेल त्यांच्यावरच निघतो. सो येस, रागाच्या भरात काय करतो आपण, सर्वस्वी नुकसान करतो आणि कोणाचं, आपलंच. बट येस, राग येणारी माणसं मनाने निर्मळ असतात हे सुद्धा तेवढंच खरं आहे. बरोबर ना? कारण ज्यांना राग येतो त्यांना समोरच्या माणसाने खोटं बोललेलं एकतर आवडत नाही. राईट? आणि त्यामुळे मी जर ऑनेस्ट आहे, समोरचे मी जेन्युइन आहे, तर समोरच्यानी पण तेवढंच राहावं अशी त्यांची एक माफक इच्छा असते. दॅट्स इट. बट येस, सगळेच काही आपल्यासारखे किंवा सगळेच काही असे असतात का? नाही. काहींमध्ये ती उणीव असते. मग काय करायचं? राग आल्यामुळे त्रास कोणाला होतो? मानसिकता कोणाची बदलते? बीपी कोणाचा शूट होतो? आपलाच. म्हणजे आफ्टर ऑल हे सगळं कोणावर थापतं? आपल्यावर. आणि म्हणूनच आपलं मेंटल, फिजिकल ब्लॉकेजेस क्रिएट होतात आपल्या माइंडमध्ये, मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागतात. येस, दॅट्स वाय आपल्याला रागावर थोडा थोडा कंट्रोल करायचा आहे. आणि डॉक्टर मिकाऊ उसी यांनी सांगितलेलं आहे त्यांचा पहिला प्रिन्सिपल की आजचा दिवस मी रागावर कंट्रोल करेन. आजचा दिवस. मला सांगा आजचा दिवस आपल्या आयुष्यात रोज येतो? रोज येतो ना? येस ऑर नो? म्हणूनच तुम्ही टिफिन बिफिनची तयारी करता ना रात्री सगळं. ऑफिसला जाण्यासाठी आधीच ड्रेस वगैरे रेडी करता. येस ऑर नो? कोणाच्या भरोशावर? त्याच्या भरोशावर करता ना? उद्या मला पिकनिकला जायचंय, कोणाच्या भरोशावर? त्याच्या भरोशावर. रेडी होता ना? अलार्म लावता सकाळी 4:45चा. येस ऑर नो? मग येस, त्याच्यासाठी आपल्याला रोज आजचा दिवस थोडा थोडा रागावर कंट्रोल करायचंय. क्लिअर? आणि सुरुवात करायची आजपासून. आजपासून मी रागावर कंट्रोल करणार आहे. किती टक्के?
फक्त 10%. मग मला सांगा, रोज 10% आपण रागावर कंट्रोल केला तर आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील की नाही होणार? डेफिनेटली होतील. आता काय करणार, आधी मी राग आला की मुलाला बेदम मारायचे, जेवढा होता नव्हता राग नवऱ्यावर काढायचे किंवा त्यावेळेला माझ्या समोर जी व्यक्ती असायची त्याच्यावर काढायचे. पण आता काय करायचे, राग आला रे आला की थोडा पॉज घ्यायचे, थोडा रुको, संभल लो. एक पॉज घ्यायचंय, थोडस मला थांबायचंय. नाही, आता मी थोडस पॉज घेणार आहे. ज्या व्यक्तीला आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल थोडस थांबायचंय, विचार करायचे, तिथे पॉज घ्यायचे, त्या व्यक्तीला स्वतःची चूक जरा कळू देत आणि त्याने तोच व्यक्ती थोड्या वेळाने तुमची माफी मागायला येईल. नाही आला तर त्याची चूक आपण 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी शांततेने त्याला समजावून सांगणार आहोत. त्याला चपराक देणार आहोत आपण, पण शांतपणे. क्लिअर? सो एवढं करू शकतो आपण सगळे. येस. कारण रागाच्या भरात मॅक्झिमम चुकीचे निर्णय आपल्याकडून घेतले जातात. चुडाची, रागाची, द्वेषाची भावना आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच कालच्यापेक्षा आज मी थोडं रागावर कंट्रोल करेन, हे आपल्याला म्हणायचं आहे. क्लिअर? आणि आय नो दॅट ज्यांनी ज्यांनी रेकी केलेले आहे त्यांना हा अनुभव आला असेल. मॅडम, रेकी केल्यानंतर खरोखरच आमच्या घरातल्यांचं रिस्पॉन्स खूप छान आहे. म्हणतात तू नक्की रेकी कर. माझे हसबंड म्हणतात, माझी मुलं म्हणतात की मम्मी रेकी केल्यापासून, रेकी शिकल्यापासून बऱ्याच माझ्या अशा स्टुडंटचा मला फीडबॅक आहे की माझ्या घरातले, माझी मुलं मला म्हणतात की रेकी शिकल्यापासून आमचा मार कमी झालाय आणि आपल्या घरातली भांडणं, वादविवाद कमी झालेले आहेत, असं त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं आहे. ओके, सो आय होप की हा अनुभव आपण सगळे घेणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो, सो सेकंड प्रिन्सिपल फॉलो करूया आपण. आजच्या दिवस आय विल नॉट बी वरी. मी चिंता करणार नाही, काळजी करणार नाही. बरं, तुमच्यापैकी किती लोक काळजी करतात? टेन्शन खूप येतं बाबा, सगळ्याच गोष्टीचं टेन्शन बाबा मला. दुनियाभरचं सगळ्याचं टेन्शन मीच घेऊन बसले. किती जण आहेत? थोडंसं पाणी पिते मी, तोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा बरं. डोंट वरी, ऑनेस्ट, बी ऑनेस्ट. बिंदास आन्सर द्या. काय घाबरायचं नाही कोणाला, कोण आपलं रेकॉर्डिंग बघत नाही. तिथे 2 मिनिटाचा रील बघायला कोणाला वेळ नाही, त्याच्यामध्ये सुद्धा पुढे पुढे ढकलतो आपण, बरोबर ना? तर 1 तासाचं रेकॉर्डिंग कोण बघणार आहे बरं आपलं? कोणच नाही. सो डोंट वरी. येस, ऑनेस्ट, व्हेरी गुड. कसल्या कसल्या गोष्टीचं टेन्शन घेतो बरं आपण? उद्याचा दिवस कसा जाणार आहे, मुलगा शाळेत गेलाय वेळेवर आला नाहीये, मुलगी कॉलेजला गेलीये, स्कूटी घेऊन गेले, बापरे, ज्या वेळेला येते त्या वेळेत आली नाहीये, काय झालं असेल? क्वेश्चन मार्क. आणि हा क्वेश्चन मार्क मॅक्झिमम निगेटिव्ह थॉट्सवर जास्त असतो. येस ऑर नो? भयंकर निगेटिव्ह थॉट्स येतात मॅडम लेट झालं तर. अरे बापरे, मिस्टर आले नाही घरी, 7 वाजले, फोनवर फोन चालू, अहो कुठे आहात, कुठे आहात? ते बिचारे ट्रॅफिकमध्ये अडकलेत, काय काय चालू आहे, पण धीर नाही बाबा आम्हाला. राईट? मग आता आपण इथे काय करणार आहोत? येस, तुम्ही, आम्ही, मी पण तशीच आहे. माझी पण मुलं आहेत, मी पण थोडी पॅनिक होते. हे मी आधी सगळं करत होते बरं, पण आता थोडंसं कंट्रोल कमी केलंय, थोडंसं म्हणजे 80% तरी कंट्रोल केलं. कारण मला माहितीये की आपले हे निगेटिव्ह थॉट जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो काळजी करून, तेच व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मग काय होतं, त्याच त्याच गोष्टी, त्याच त्याच घटना त्यांच्या आणि आपल्या जीवनात अशा दोन्ही ठिकाणी घडतात. फॉर एक्झाम्पल, आला नाही मुलगा, काय झालं असेल? मनात पहिला विचार येतो 100% ऍक्सिडेंट तर झाला नसेल. एवढा वाईट विचार, एवढ्या वरच्या लेवलवर आपण जातो, बरोबर ना? काय झालं असेल? म्हणजेच हे निगेटिव्ह थॉट जर आपले विचार वारंवार आपल्या मनात येत असतील आणि तेच थॉट, तेच व्हायब्रेशन आपण त्या त्या लोकांना देणार असो, तर मला सांगा, हे व्हायब्रेशन चांगले आहेत का? डेफिनेटली नाही. आणि म्हणूनच आपल्याला इथे थोडासा पॉज घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे आपल्या आयुष्यामध्ये थोडासा बदल करून आणायचा आहे. नाही, आजपासून मी चिंता करणार नाही, कारण चिंता चित्ते समान आहे. राईट? सो आजपासून मी काळजी करण्याचं थोडंसं कमी करेन, कारण आय नो दॅट जसे इथे प्रत्येक आई आहे तशी मी सुद्धा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते. काळजी असते असुरक्षिततेमुळे. राईट?
काहीतरी असुरक्षित आपण स्वतःला समजतो किंवा इतरांना समजतो आणि त्या असुरक्षिततेच्या पोटी आपल्या मनात काळजी निर्माण होते. बरोबर ना? आणि येस, त्यासाठी आजपासून आपण थोडं थोडं टेन्शन कमी घेणार आहोत. कारण मॅक्झिमम आजार आपल्याला कशामुळे होतात? टेन्शन घेतल्यामुळे. डॉक्टर सांगतात, अहो तुम्हाला काहीच नाही झालेलं आहे, तुम्ही टेन्शन खूप घेता मॅडम. पण आपल्यालाच जास्त हौस असते वारंवार डॉक्टरकडे जाण्याची, मेडिसिन्स घेण्याची. दर महिन्याला डॉक्टरची पायरी चढली नाही तर मजा नाही येत मॅडम. का? कारण टेन्शन खूप जास्त घेतो आम्ही. सो येस, आजपासून हे टेन्शन घेण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचंय. कोण कोण रेडी आहे? आणि कोणाला वाटतं बरं काळजी केल्याने प्रश्न लवकर सुटणार आहेत? नाही सुटत ना. सो आजपासून चिल राहायचं, थोडंसं रिलॅक्स, लेट गो. राईट? लेट गो करायला शिकायचं. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. बी पॉझिटिव्ह. लेट झाला असेल मुलगा, लेट झाली असेल मुलगी, कुठली तरी मैत्रीण भेटली असेल, गप्पा मारत बसले असतील, हॉटेलमध्ये नाश्ता करत असतील, दॅट्स इट. चिल. ओके? आणखीन काय टेन्शन असतं? याच्या पलीकडे काय टेन्शन असेल का? नाही. सो तिथे पॉझिटिव्ह थॉट्स द्यायचे की येस, येईल उशिरा, काहीतरी खाऊन वगैरे येणार असेल, काहीतरी गप्पा वगैरे मारत असेल मित्र-मैत्रिणींबरोबर, दॅट्स इट. कारण हेच व्हायब्रेशन तिथपर्यंत जातं. माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलाय, काय होणार आहे काय माहित नाही, सिलेक्ट होईल की नाही. अहो तुम्ही एनर्जी तुमचे व्हायब्रेशनच पाठवताय, होईल की नाही. तुम्हीच आता इथे शुअर नाही, तर तिकडे तो जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो शुअर काय असणार आहे? बिकॉज तुम्ही कुठली एनर्जी ट्रान्सफर करताय? निगेटिव्ह एनर्जी. आणि म्हणूनच आपल्याला इथे पॉझिटिव्ह एनर्जी ट्रान्सफर करायचे, ते व्हायब्रेशन ट्रान्सफर करायचे, कारण व्हायब्रेशन मॅक्झिमम रोल प्ले करतात. आपण टेलिपॅथी शिकणार आहोत सेकंड लेवलला, पण टेलिपॅथी म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगते. अचानक तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करताय त्याच व्यक्तीचा तुम्हाला कधीतरी फोन येतो, येस ऑर नो? येतो ना? म्हणजेच तुमचा आणि त्या व्यक्तीचं टेलिपॅथी किती छान आहे. तुमच्या गर्लफ्रेंडचा विचार करता लगेच गर्लफ्रेंडचा फोन इथे आला. सगळे आय आय नो दॅट सगळे मॅरिड असाल, कोण सिंगल असेल तर मे बी तिकडे तिकडे लागू आहे, अदरवाईज नाही. कारण इथे जेंट्स पण बसलेत, नाही तर जेंट्स हसतायत. मॅडम बरोबर मनातलं विचार ओळखलं. ओके. आज तुम्ही तुमच्या आईला फोन करायचा 8 दिवसापासून विचार करताय आणि सडनली तुमच्या आईचा समोरून फोन येतोय. म्हणजेच आपल्या मनातल्या भावना त्या व्यक्तीबरोबर जेव्हा मॅच होतात, तेव्हा ती आपली टेलिपॅथी मॅच होते आणि त्यानंतर आपल्याला तसे रिझल्ट मिळायला लागतात. ओके. सो येस, म्हणजे हे व्हायब्रेशन आपले आपले वाइब्स म्हणून तिथे जातात, फ्रिक्वेन्सी म्हणून तिथे जातात आणि ते व्हायब्रेशन मॅच झाल्यानंतर त्या व्यक्तीकडून तसे रिझल्ट आपल्याला मिळतात. सो येस, डेफिनेटली इथे आपल्याला आपले व्हायब्रेशन रिपेअर करायचे, चेंज करायचे. इथपर्यंत क्लिअर? मग अशा वेळेला हीच एनर्जी आपल्याला कुठल्या गोष्टींवर स्पेंड करायची आहे? पॉझिटिव्ह गोष्टींवर. कारण जिथे जिथे आपला फोकस जाणार आहे, तिथे तिथे आपली ही एनर्जी जाणार आहे. सो येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सब बात एनर्जी की है. जिथे जिथे फोकस तिथे तिथे एनर्जी, आणि म्हणूनच आपली एनर्जी पॉझिटिव्ह गोष्टींवर आपल्याला स्पेंड करायची, इन्व्हेस्ट करायचे. इन्व्हेस्ट हा एकदम प्रॉपर शब्द आहे. इथपर्यंत क्लिअर? बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. जसा तुम्ही विचार करता त्याच त्याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती होतात. बरोबर ना? आज लग्नात मॅडम मी आज लग्नाला गेलेली आणि मी ना, मला जी साडी आवडते तीच साडी मला सगळीकडे दिसत होती. बरं, महिला वर्गांचा प्रश्न. मॅडम मी 4-5 शॉप बघितले, मी तीच साडी बघत होते आणि आज ज्या लग्नाला गेली होती त्या सगळ्या सगळ्या बायकांनी तीच साडी नेसली होती. थोडंसं मी हॉलच्या बाहेर आली, हॉलच्या बाहेर येताच ती बाई पण दिसली, तिने सुद्धा तीच साडी नेसली होती जी मला आवडली. येस, बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. आपलं माइंड आपल्याला तेच दाखवणार जे आपण अट्रॅक्ट करतो वारंवार. मग का बरं अजूनपर्यंत आपण चांगल्या गोष्टींचा विचार नव्हता केला? येस, म्हणूनच आपल्याला आपला फोकस चेंज करायचंय. हा फोकस चेंज करायला कोण कोण तयार आहे आजपासून? व्हेरी गुड, ग्रेट. चलो पुढे जाऊया. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आजपासून मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. सगळे आपापल्या बाबतीत प्रामाणिक असतात. आपण ज्या फर्मसाठी काम करतो, आपण ज्या ऑफिससाठी काम करतो, आपण ज्या प्रोफेशनसाठी काम करतो, आपण ज्या क्षेत्रात बिझनेस करतो, त्या सगळ्यांप्रती आपण प्रामाणिकपणे असायला पाहिजे.
कारण जर तुम्ही प्रामाणिक नसाल, तुमच्या कामाप्रती तुम्ही प्रामाणिक नसाल, तुमच्या कामावर तुमचं प्रेम नसेल, तर त्याच्यातून तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील का? छावा पिक्चर जेव्हा रिलीज होण्याच्या आधी अ, कौशिक ना त्याचं नाव, हिरोचं नाव काय बरं विसरली मी. कोणीतरी चॅट बॉक्समध्ये एक मेसेज करा प्लीज. छान नाव होतं माझ्या तोंडात आता. हा, विकी कौशिक. विकी कौशिक काय म्हणाला होता, की कुठलंही काम माझ्या हातात आल्यानंतर मी ते जीवन जगतो, तो रोल मी स्वतः जगतो. म्हणजे एवढं डेडिकेशन होऊन मी त्या रोलमध्ये शिरतो. म्हणजेच त्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे आणि त्याचं रिझल्ट आपण बघतोय छावामधून. येस ओर नो? तुम्ही म्हणाल मॅडम छावा छावा काय करतात? कारण मी कालच बघून आली आहे आणि मी खूप इम्प्रेस झाली. सो येस, मला हेच सांगायचं होतं, की आपण आपल्या कामाप्रती जर काम ऑनेस्ट असू, प्रामाणिकपणे असू, तर त्या कामाची आपल्याला आवड निर्माण होते. मला बोलायला आवडतं माणसांबरोबर, मला मोटिव्हेट करायला आवडतं. माझं या प्रोफेशनवर प्रेम आहे. त्यामुळे एकही गोष्ट किंवा एकही काही पॉइंट राहून गेला, तरी मला थोडंसं गिल्ट होतं. अरे, मी वेळ नसल्यामुळे मी हा पॉइंट कव्हर नाही केला. डोंट वरी, 7 दिवसाचे सेशन मी 8 दिवस लावते. पण तो टॉपिक झाला पाहिजे, तो सेशन झाला पाहिजे, तर मला मजा येते. सो आपलं एवढं आपल्या कामाप्रती प्रेम असायला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या कामाचं प्रॉपर मॅनेजमेंट करा. कुठल्या कामाला किती वेळ द्यायला पाहिजे, घराला किती वेळ द्यायला पाहिजे, मी इतर रील्स बघण्यामध्ये किती वेळ घालवायला पाहिजे, माझ्या घराच्या कामाकडे मला किती लक्ष द्यायला पाहिजे, याचं एक प्रॉपर मॅनेजमेंट बनवा. नाहीतर रील बघायला बसली मी, 10 मिनिटं वेळ आहे आणि त्या 10 मिनिटाचे कधी 2 तास होतात मलाच कळत नाही. येस ओर नो? आणि नंतर आम्ही बोंबा मारतो, बाप रे, आता सगळा पसारा पडलाय, कधी आवरायचं. हे रील्स फक्त आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी बनवलेलं आहे, बरोबर ना? आपण काय करायला पाहिजे? आपल्या कामावर फोकस करायला पाहिजे. आपली प्रायोरिटी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्याला बघणारं कोण आहे का? त्यांना बघितल्यानंतर त्यांना पैसे मिळतात त्यांच्या अकाउंटमध्ये. आपल्याला काय मिळतं? वेस्ट ऑफ टाईम. येस, मोटिव्हेशन जेवढं असेल तेवढं घ्या. दिवसातून 1-2 व्हिडिओ बघा, दॅट्स इट. त्याच्यानंतर थोडंसं आपलं एंटरटेनमेंट झालं पाहिजे, आपल्या घराकडे लक्ष असायला पाहिजे आणि त्यानंतर टाईम मॅनेजमेंट प्रॉपर झालं पाहिजे. आपल्या मिस्टरांचा सकाळी डबा द्यायचा 7 वाजता, तर आपण कोण 8 वाजता मार्केटला जाऊन भाज्या आणतो का? किंवा 7 वाजता जाऊन मार्केटला भाज्या आणतो का? फ्रेश भाजी द्यायची बरं माझ्या मिस्टरांना. असं होतं का? नाही. आपण त्याची तयारी आधीच रात्री करतो, सगळं प्रिपरेशन करतो आणि त्यानंतर उद्याचं मॅनेजमेंट करतो. बरोबर ना? सो येस, जर आपण आपल्या टायमिंगचं मॅनेजमेंट केलं प्रॉपर, तर आपल्या आयुष्यात कुठलंही काम आपण वेळेवरच करतो. कामाची चालढकलपणा आपल्यामध्ये येत नाही. आणि म्हणूनच सगळ्यांनी प्रॉपर वेळेला महत्त्व द्यायला पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? सो आजपासून माझं जे काही काम आहे, व्हॉटएव्हर, ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. एवढ्यावरच या स्टेटमेंटला आपण 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे, करणार आहोत, की माझ्याकडून कोणाची फसवणूक नाही झाली पाहिजे. दॅट्स इट. आजचा दिवस मी ग्रेटफुल असणार आहे, कृतज्ञ असणार आहे. बरं 10 मिनिटं एक्स्ट्रा झाली तर चालेल का? कारण हे 5 प्रिन्सिपल मी कंप्लीट करते. चालेल ना? ओके. थँक सो मच. आजचा दिवस मी कृतज्ञ राहणार आहे. आता हे कृतज्ञ, ग्रेटफुल कोणाकोणाची राहायचंय? मला सांगा, तुमच्यापैकी सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला कोण म्हणतो, थँक यू परमेश्वरा, जे हे मला लाईफ दिलंयस त्याच्यासाठी थँक यू. आणि शिव्या कोण कोण घालतं? काय रे परमेश्वरा, मला काय आयुष्य दिलंयस, माझी शेजारी बघ, माझी बहीण बघ, किती छान रॉयल आयुष्य जगतीये, आयफोन घेऊन फिरतीये आणि मीच का अशी? कोण कोण शिव्या घालतं देवाला उठल्या उठल्या? वे राग करतं? नाही करत? व्हेरी गुड. कारण जसं मी म्हणाले, आपण श्वास घेतोय आज बिंदास, त्याच्या इच्छेशिवाय एक पान तरी झाडाचं हलतं का? नाही. आणि म्हणूनच त्या परमेश्वराला थँक म्हणा, ज्याने आपल्याला एक नवीन दिवस दाखवला, एक नवीन दिशा दाखवलेली आहे. सो थँक गॉड, थँक युनिव्हर्स, थँक परमेश्वरा. ज्याला कोणाला तुम्ही मानता त्याला थँक म्हणा, की थँक आज माझ्या जीवनात एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात असे अनेक थँक येतात. बरोबर ना? सो येस, सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी थँक म्हणा. भले तुम्ही भाड्याच्या रूममध्ये राहताय, रेंटेड हाऊसमध्ये राहताय, पण ते रेंट वेळेवर 5 तारखेच्या आधी पे करण्याची ताकद
माझ्यामध्ये आहे त्याच्यासाठी थँक्यू. ती ताकद कोणी दिली आहे? त्या परमेश्वराने दिली आहे. आज मी माझ्या घर घेतलंय, त्या घराचे EMI चालू आहेत माझ्यावर. ते EMI वेळेवर जाण्याची जबाबदारी माझी आहे. ती कोणामुळे? त्याच्यामुळे. म्हणून थँक्यू. आज मी छान AC मध्ये राहतेय, हा सेशन घेते, थँक्यू. कारण ती सोय मला त्याने करून दिली आहे. दॅट्स वाय आय से थँक्यू. आज अनेकांकडे जॉब नाहीये, पण माझ्याकडे जॉब आहे. भले त्या जॉबमध्ये बॉस थोडासा वाईट आहे, पण पण थँक्यू. ऍटलिस्ट माझ्या हातात जॉब आहे. नाहीतर अनेक कारणं आहेत आपल्यासाठी. सो आजपासून आज आपण सगळ्यासाठी थँक्यू 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 बोलायला सुरुवात करणार आहोत. सो कोण कोण इनिशिएटिव्ह घेणार आहे मला सांगा. आपली भारतीय संस्कृती बघा, हिंदू संस्कृती किती छान आहे. अगदी प्राण्यांबद्दल सुद्धा कृतज्ञता आहे ना? कुठले कुठले सण करतो आपण? प्राण्यांबद्दल कुठले कुठले सण करतो? बैलपोळा, नागपंचमी, वसुबारस, येस ऑर नो? झाडांबद्दल कृतज्ञता, वटपौर्णिमा करतो ना? वाहनांबद्दल कृतज्ञता, लक्ष्मीपूजनला मोठमोठे हार लावतो छान छान फुलांचे, थँक्यू. माझा प्रवास सुरक्षित होतो म्हणून. म्हणजेच आपण सजीव नाही तर निर्जीव गोष्टींबद्दल सुद्धा एवढे कृतज्ञ आहोत. आणि हीच कृतज्ञता तेव्हा आपल्याला कळते जेव्हा आपला मिक्सर बिघडतो आणि आपल्याला खूप अर्जंट असतं, नाही माझा आज मसाला वाटला गेला तर बापरे मला खूप वेळ होईल, लेट होईल. आणि मग आपण त्या मिक्सरला काहीतरी म्हणतो, बाबा चालू हो 10 मिनिटासाठी प्लीज प्लीज प्लीज. आणि आश्चर्य असं की ते मिक्सर खरोखरच त्या 5-10 मिनिटासाठी चालू होतं. घेतला का लेडीजने कोणी असा अनुभव? वॉशिंग मशीन, मिक्सर, त्या 10 मिनिटासाठी ती वेळ निभावून जाते. म्हणजेच काय? कृतज्ञता. मनापासून आपण सजीव निर्जीव गोष्टींना सुद्धा ती देऊ शकतो आणि त्याच्या अपोजिट आपल्याला तसे रिझल्ट मिळतात. सो येस, कृतज्ञता एवढी महत्वाची आहे. आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आभार मानायचे आहेत या परमेश्वराचे, या युनिव्हर्सचे. आपण काही गोष्टींना गृहीत धरून चालतो, युज टू. मला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत छानपैकी. हे तर असं फुकटच दिले मला. बरोबर ना? कोणी आपल्याला रिप्लेसमेंट मागितले तर आपण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आपल्याला 2 छान डोळे आहेत, पण त्याचा आपल्याला काहीच व्हॅल्यू नाहीये. ज्यांना डोळे नाही, ज्यांना बघता येत नाही, त्यांना विचारा डोळ्यांचे व्हॅल्यू काय आहे, पायाचे व्हॅल्यू काय आहे. पण आपण धडधाकट आहोत, तरी सुद्धा मला दुःख का? वाय आय एम. बरोबर ना? आपण काय म्हणतो, दुनिया में काय म्हणतो, काय बरं तो डायलॉग आहे, दुनियामध्ये जास्त दुःख आहेत पण सगळ्यात जास्त मलाच आहे. कारण आपण आपल्या वरच्या लोकांना बघतो, आपल्या खालच्या लोकांना कधी बघतो का? आज आपल्यासारखं आयुष्य जगण्याची कोणाची तरी इच्छा असते की शीतल मॅडम सारखं आयुष्य मला पाहिजे होतं, सुप्रिया मॅडम सारखं आयुष्य मला पाहिजे होतं. किती छान आहे ना त्यांचे मिस्टर, त्यांचं घर किती हसरं खेळतं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर कुठल्या ना कोणाच्या ना कोणाच्या तरी व्यक्तीची आज आपण कॉपी करायला बघतोय की याचं आयुष्य आज मला हवं होतं. आणि आपलंच आपल्याच स्वप्नातलं आयुष्य आज कोणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आज आपण जगतो. येस ऑर नो? आणि म्हणूनच येस, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे आणि सुरुवात करायची आपला सफाईवाला. तो सफाईवाला आपण घाणेरडे, आपण कचरा करणारे, कचरावाले आपण. आपल्या बिल्डिंगची साफसफाई करतो, आपल्या ग्राउंडची साफसफाई करतो तो. सो सफाईवाला, त्याला थँक्यू म्हणतो आपण कधी? नाही. सो त्याला थँक्यू म्हणायचंय. आपला दूधवाला, आपला हारवाला, भाजीवाला, जेवढे जेवढे घटक आहेत आणि सगळ्यात मोठा आपला शेतकरी राजा, तो आहे म्हणून आपण 4 घास खातोय. त्याचं सगळंच मॉडर्नायझेशन झालं तर आपण जगू शकणार आहोत का? सो येस, या सगळ्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. इथपर्यंत क्लिअर? मग हे थँक्यू सगळ्याच गोष्टींसाठी. तुमचं आरोग्य, तुमचं हेल्थ, तुमचं रिलेशनशिप, तुमचं करिअर, तुमच्या आयुष्यात असणारा पैसा. भले 20,000 रुपये आहेत आता, पण त्याच्यासाठी थँक्यू. अनेकांच्या बँक अकाउंटमध्ये आज 20,000 रुपये पण नाहीत, 5,000 रुपये पण नाहीत. आहेत का? मग जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा याच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात करत होते. आणि जेव्हा आपण याच्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण ठेवतो मनामध्ये, तेव्हा त्या गोष्टी कमी कमी व्हायला लागतात.
इथपर्यंत क्लिअर? आणि सगळ्यात मोठा शेवटचा प्रिन्सिपल, आजचा दिवस आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. सगळ्या व्यक्तींबद्दल, सगळ्या लिव्हिंग थिंग बद्दल मी आजपासून काइंड, अगदी दयाळू राहणार आहे. म्हणजेच काय, तर जी लोक आहेत ज्यांना प्राणीमात्रांबद्दल प्रेम आहे, पक्ष्यांबद्दल प्रेम आहे. येस, ऑब्विसली आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील, मग त्यांनी पाणी ठेवायला सुरुवात करा आपल्या गॅलरीमध्ये, दाणे ठेवायला सुरुवात करा प्राण्यांना. ओके. अॅनिमल्स जर तुम्हाला कुठे दिसले रस्त्यामध्ये अॅनिमल्स, प्राणी ज्यांना मार लागलेला आहे, त्यांना थोडस मदत करा. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि सगळ्यात मोठं, आपला जो काही आपण इन्कम अर्निंग करतोय त्याच्यातले 2%, 5% भाग तरी एक चॅरिटी म्हणून करायचे. आणि मग अनुभव घ्या की ज्या दिवसापासून मी चॅरिटी करायला लागलो त्या दिवसापासून माझ्या इन्कम मध्ये ग्रोथ होत चाललेली आहे. कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता मला जाणवलेली नाही. नक्की अनुभव घ्या. सो हे 5 प्रिन्सिपल आजपासून आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी कोण कोण तयार आहे? चलो, व्हेरी गुड. सो आज आपण काय शिकलो? तर हे जे आपलं माठ आहे त्याचं सर्व्हिसिंग, बरोबर ना? जे की अनेक वर्षांपासून केलं नव्हतं त्याचं सर्व्हिसिंग करायचंय. ओके. नंतर काय शिकलो? तर रेकीचे हे जे 5 प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला थोडे थोडे 10-10% त्याचा अनुभव घ्यायचा आहे. राईट? आणि या सगळ्यात मोठं कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आणि थँक्यू सो मच. मी पण तुम्हाला थँक्यू सो मच म्हणते की हा 1 तास, सव्वा तास तुम्ही माझं सेशन ऐकताय. आणि आय होप की हे 7 दिवस एक कमिटमेंट आहे. जशी माझी कमिटमेंट आहे 7 दिवस घेण्याचे, तसे तुमची सुद्धा आहे का? 7 तास तुम्ही माझ्यासाठी देणार आहात का? ते 7-8 तास माझ्यासाठी देणार आहात का? येस. थँक्यू सो मच. आणि आपण उद्या भेटूया याच टायमिंगवर. येस. एका वेगळ्या एनर्जीने, एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. थँक्यू सो मच. हॅव अ गुड, सॉरी, आता डे नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच.